नाही, पण सत्तार साहेब मला एक गोष्ट कळत नाही. तुम्ही सतत सांगताय की एक काळ असा होता की शिवसेना नंबर 1 ला होती, एक काळ असा होता की शिवसेना पुढे होती. हेच तर गोष्ट उद्धव ठाकरे पण सांगायचे की शिवसेना पुढे होती, भारतीय जनता पार्टीने आम्हाला कसं फसवलं. 2014 मध्ये त्यांना जास्त जागा लढायच्या होत्या, आम्ही तयार झालो नाही म्हणून आम्हाला कसं त्यांनी दूर ढकललं. हीच गोष्ट तर तुमच्या बरोबर होतीये. काय फरक आहे 2014च्या शिवसेनेमध्ये आणि आताच्या शिवसेनेमध्ये? त्यावेळेस तर तुम्ही म्हणत होतात की उद्धव ठाकरे चुकलेले आहेत म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टी बरोबर जायचंय. काँग्रेस, एनसीपी, राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला दगा देतेय, आमच्या मागून आमच्या विरोधात काम करते म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टी बरोबर राहायचंय. तुम्ही त्याच्यासाठी म्हणून भाजप बरोबर गेलात आणि आज भाजपवर सुद्धा तुम्ही तेच आरोप लावताय. नाही, कसं आहे, तुम्ही त्या 2.5 वर्षाचा कार्यकाळाचा एकदम शांत मनाने अभ्यास केला तर तुम्हाला समजेल की त्या 2.5 वर्षामध्ये शिवसेना किती डॅमेज झाली. नंबर 1. त्यानंतर 2.5 वर्ष जे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जे यश मिळत गेला त्याचा परिणाम गेल्या विधानसभेमध्ये आपण पाहिला का एकनाथ शिंदे साहेबांनी आपला पक्ष निवडून आणण्यामध्ये संख्या वाढवली, आमदारांची कमी नाही झाली. इकडच्या बाजूने तुम्ही पाहिलं तर दुसऱ्या बाजूचा जो रिझल्ट आहे, भारतीय जनता पार्टीला बी इतका मोठा जो यश आला त्यामध्ये सिंहाचा वाटा त्यांच्या नेत्यांचाही आहे, त्यांचाही आहे, परंतु खारीचा वाटा जरूर आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. त्यांनी जे 2.5 वर्ष काम केलं, ज्या पद्धतीने काम केलं याचंही मूल्यमापन करायला पाहिजे. आता आमची तर मागणीच आहे की पुढचे 2.5 वर्ष तरी आमचे मुख्यमंत्री बनवा, आमच्या नेत्याला न्याय द्या. आम्हालाही राजकारण करताना सत्तेमध्ये सहभाग असून आज आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये सत्तेमध्ये नाहीसे झाले, कुठेही सत्ता आम्हाला दिसत नाही, सत्तेसारखी आमची वागणूक होत नाही, सत्तेचा न्याय आम्हाला मिळत नाही. यासाठी तर हे आम्हाला समजू लागलं की आपल्या जिल्ह्यामध्ये आपली शिवसेना जे काही आज नियोजनबद्ध कोणीतरी काम करू लागला त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे स्थानिक जिल्ह्याचे नेते करू लागले. हे मी आवर्जून तुम्हाला ही जी माहिती देऊ लागलो. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काय, दुसऱ्या विभागामध्ये काय हे मला माहित नाही, पण माझ्या जिल्ह्यामध्ये आमची ताकद इतकी मोठी असून आज मी 6 आमदार, 1 खासदार, इतकी मोठी शक्ती, इतकी मोठी ताकद दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेची नाहीये, ती आपल्या संभाजीनगर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. पण मला एक गोष्ट सांगा सत्तार साहेब की जेव्हा संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली, जर एवढीच शिवसेना ताकदवर होती तर भारतीय जनता पार्टीच्या जास्त जागा निवडून कशा आल्या? त्या ठिकाणी तर शिवसेनेच्या जागा जास्त यायला पाहिजे होत्या. तुम्ही नंबर 1चा पक्ष होतात, 2.5 वर्षामध्ये तुम्ही मुख्यमंत्री होतात. तुमच्याकडे बरोबर आहे हा मुद्दा जी मी तुमच्या मताशी सहमत आहे एकदम 100%. हे आमच्या पार्टीचा नियोजन हुकला. पहिले युती म्हणून त्यांनी अनेक दिवस काढले आणि शेवटच्या दिवशी युती तुटली. शेवटच्या दिवशी युती तुटल्यानंतर आमचे जे संभ्रमामध्ये आमचे बी नेते होते त्यांनाही काही कळालं नाही आणि याच्यामुळं फार मोठा दगाफटका बसला आणि जे आमचे 33 निवडून येणार होते तर ते 13 वर आलो आम्ही. हे ज्या सर्व स्ट्रॅटेजी निवडणुकीच्या चुकल्या आमच्या, त्या चुकीचे पहिले भागीदार आम्हीच आहोत. आमच्यामुळं हे जे परिस्थिती जे निर्माण केली त्याच्यामुळं ते कधी पहिल्यापासूनच बोलले जे तुम्ही तुमचा लढा, आम्ही आमचा लढता. आताही आम्हाला सांगितलं की पुढच्या निवडणुका तुम्हाला तुमच्या लढाव्या लागल, आम्ही आमच्या लढू. तर आम्ही जरूर आमच्या पद्धतीने आम्ही त्याचा उपाय करू शकतो, परंतु ऐन वेळेवर डायरेक्ट युती तोडायची रात्रीमध्ये आणि सकाळी बोलायचं तुम्ही तुमचा लढा, तर अशी कधी युती होत नाही. अनेक ठिकाणी जिल्हा परिषद महापालिकेमध्ये दगाफटका बसला म्हणून आमच्या तालुक्यामध्ये आम्ही युतीच नाही गेली तर आमचा बरोबर रिझल्ट आला, आमचा बरोबर त्या ठिकाणी निर्णय मिळाला आम्हाला. परंतु ज्या ठिकाणी युती होऊन दगाफटका बसला, समजा संभाजीनगर शहर आहे औरंगाबाद, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती जे 19 सीट आहे जिल्हा परिषदेच्या शहराच्या आजूबाजूला, त्या ठिकाणी मोठा दगाफटका बसला. हे दगाफटका बसण्याचं कारण काय? महापालिकाचे कारण काय आहे? युती तुटली. अशा अनेक गोष्टी समोर आल्या, याच्यामुळे अडचण निर्माण झाली. पण तुम्ही ही गोष्ट एकनाथ शिंदेना सांगितली आहे का की अशा पद्धतीने दगाफटका केला जातोय? शिंदेचं काय म्हणणं आहे? शिंदे सुद्धा नाराज आहेत या गोष्टींवरनं? त्या शिंदेकडे सध्या पर्याय नसल्यामुळे जे आहे ते भाजपबरोबर आपण कंटिन्यू केलं पाहिजे असंच शिंदेचं म्हणणं आहे. नाही, आता आम्ही आमची तक्रार केली त्या तक्रारीवर ते कमिटी नेमणार आहे, काही लोकांना जबाबदाऱ्या देणार आहे. त्या जबाबदाऱ्या देऊन त्या जिल्ह्याचा पूर्ण 6 आमदारांच्या मतदारसंघामध्ये काय चालू आहे, शहरामध्ये काय चालू आहे, याची पूर्ण माहिती ते घेऊन आणि आम्ही जे बोलू लागलो
तो खरा आहे का खोटा आहे याची माहिती घेऊन नेत्याकडे येतील आणि नेते दोन्ही नेते शिवसेनाचे आणि भाजपचे नेते याच्यावर उपाय काढतील.